सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आदेश दिल्याप्रमाणे आम्ही यादीची चाचणी केल्यानंतर आम्हाला असं आढळून आलेलं आहे की IIB कोचिंग क्लासेस हे कुठलाही पत्ता नसतानासुद्धा त्यांच्या याच्यावर जवळपास 1000 त्यांच्या याच्यामध्ये नोंद आलेली आहे आणि RCC कोचिंग क्लासेसमध्ये 600 विद्यार्थ्यांची त्याची नोंदणी झालेली आहे आणि फार्मसी कॉलेज ह्याच्यामध्ये 400 ते 450 फार्मसी कॉलेजमध्ये सुद्धा यांची नोंदणी आहे, जे की स्थानिक एकांचाही पत्ता तिथलं नाही। त्याच्यानंतर हे जेवढेही विद्यार्थी आहेत हे ग्रामीण भागातले आहेत। आमचा मूळ मुद्दा हेच आहे की ग्रामीण भागाचे जे विद्यार्थी आहेत ते येऊन नांदेडचा नगरसेवक ठरवणार का? नवीन मतदार नोंदणीमध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रचंड घोळ महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहे। त्यातला एकच आम्ही प्रभाग क्रमांक 5ची यादी आम्ही अवगत केली आहे। त्याच्यावर आम्ही संपूर्ण आमच्या मनसेच्या टीमने ते सर्च करून आम्ही जे काही आम्हाला ते धक्कादायक खुलासे झाले ते खुलासे आम्ही आपल्यासमोर मांडलेच आहे आणि ते 100% खरे आहेत। आणि निवासी पुरावा असल्याशिवाय नवीन मतदार नोंदणी होत नाही आणि निवासी पुरावा देण्यासाठी कमीत कमी निवासी इमारत लागते, कमीत कमी एक निवासी हॉस्टेल लागते। हे कुठलेही नसताना शिकवणी क्लासेसवाल्यांना कोणी अधिकार प्रदान केले की त्यांनी निवासी देऊन ते नवीन मतदार नोंदणी याचा मागचा हेतू काय? ग्रामीण भागाचे मतदार इथं येऊन महानगरपालिका क्षेत्रात करतील काय? आणि ग्रामीण भागातील मतदारांचे जे अधिकार आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभेला मतदान टाकण्याचे ते अधिकार यांनी हिरावून घेतलेत काय? हे अनेक प्रश्न या मतदार घोळाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित होतात। त्या प्रश्नाला मनसे लावून धरेल आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे जे समोर आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे मनसे ही नांदेडचे सर्व पदाधिकारी काम करतील।